नमस्कार, मी सौ अमृता आणि अमृता कुकिंग वर्ल्डमध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण बघणार आहोत खास उन्हाळ्यासाठी लेमन राईस. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. या इथे तांदूळ धुवून स्वच्छ कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहे. तांदूळ धुण्याचा व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला आहे. तर असा मोकळा शिजवलेला भात आपण सुरुवातीला एका ताटामध्ये काढून घेणार आहोत गरम असतानाच, आणि गरम असतानाच तो आपल्याला हलकासा मोकळा करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण जो शिजवलेला भात आहे तो पूर्णपणे मोकळा होईल. तर बघू शकता, पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे आणि मगच आपल्याला हा बनवायचा आहे. तर इथे कढईमध्ये मी तेल गरम केलेलं आहे. यामध्ये जिरे, मोहरी आपल्याला घालायची आहे. अर्धा चमचा मी घातलेला आहे. आणि जिरे मोहरी तडतडली की यामध्ये आता आपल्याला भिजवलेली हरभऱ्याची डाळ असेल तर ती घ्या, किंवा डाळवं घेतले इथे तरी चालेल. मुठभर शेंगादाणे, त्याचबरोबर उडदाची डाळ घेतलेली आहे मी, हिंग, कढीपत्ता, लाल मिरच्या आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत, आणि हळद घातलेली आहे. तर ही छान फोडणी आपल्याला खमंग अशी परतून घ्यायची आहे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये हिंग घालायचं आहे, हळद घालायची आहे, आणि ही तयार गरम फोडणी आपल्याला गार केलेल्या भातावर घालायची आहे. तर फोडणी घालण्यापूर्वी आपण यामध्ये मीठ आणि थोडीशी साखर घालणार आहोत, कारण हा लेमन राईस आहे. तर यामध्ये पिठी साखरेचा वापर मी इथे केलेला आहे. साबीत साखर आपण घेऊ नका. तर ही तयार केलेली फोडणी हलकीशी गार झाली की आपल्याला ही भातावर घालून घ्यायची आहे. पूर्णपणे गार करण्याचं कारण काय आहे की आपण यावरती लिंबू पिळणार आहोत. तर तो हा लिंबू आपण गरम भातावर जर पिळला तर त्याचा कडवट स्वाद येतो. तर ही टीप नेहमी लक्षात ठेवा. कुठल्याही पदार्थामध्ये जर लिंबू पिळायचा असेल तर तो पदार्थ गॅस बंद करून किंवा गार करून मगच पिळून घ्या. तर इथे मी लिंबू पिळून घेतलेला आहे, आणि हा जो भात केलेला आहे तो छान मिक्स करून घेणार आहे. तयार झाला आहे आपला लेमन राईस, जो की खायला खूप सुंदर लागतो. उन्हाळ्यात तर अजून छान लागतो. नक्की करून पहा, कसा झाला सांगायला विसरू नका. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या रेसिपी आपल्यापर्यंत आधी पोहोचतील. भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.